नमस्कार मित्रांनो. भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारताची तयारी काय आहे? लोकांना खूप प्रश्न पडतात. इतके दिवस झाले, 15 दिवस होत आले, अजून पाकिस्तानवर हल्ला का नाही केला? काय झालं? काही कोल्हे की मोदी काही करणारच नाही, नुसतेच चर्चा कर, वातावरण तयार करा, असं नाही असतं. मोठं युद्ध खेळायचं तर त्याच्यासाठी सगळी तयारी करावी लागते. आणि कूटनीती असे सांगते की शत्रूवर असा डायरेक्ट हल्ला करू नये, आधी त्याची कोंडी करावी. पूर्वीच्या काळी रसद तोडली जात असं. किल्ल्यामध्ये जायचं तर रसद तोडली, त्याला खाणं पिणं बंद करायचं, त्याचं पाणी तोडायचं, असे प्रकार पूर्वीपासून घडते. त्याला कूटनीती असंच म्हणतात. आता भारत काय करून राहिला नक्की? पाकिस्तानशी युद्ध करण्यापूर्वी भारत काय तयारी करून राहिला, हा आजच्या एपिसोडचा महत्त्वाचा विषय आहे. की भारताने पहिलं काय केलं तर राजकीय पातळीवर भारतामधले जे सगळे विरोधी पक्ष आहेत त्यांची एक मिटिंग घेतली. त्यांना सगळ्यांना सगळं कारण समजून सांगितलं आणि सगळ्या विरोधी पक्षांनी एकमुखाने सरकारला पाठिंबा दिला. म्हणजे अंतर्गत जो विरोध होत असतो तो पहिला त्यांनी शांत केला. तरीसुद्धा काही असे नतद्रष्ट लोक असतात की ते काहीतरी कारणं काढून टीका करत राहतात. तर त्यांच्या टीकेकडे लक्ष देणं इतकं काही महत्त्व त्यांना द्यायचं कारण नाही. दुसरा जो महत्त्वाचा विषय असतो सगळ्यात, की कोणतं युद्ध खेळण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय समुदायाचा विचार करावा लागतो. कारण हे मोठमोठे देश जे आहेत ते हस्तक्षेप करतात किंवा इनडायरेक्ट डायरेक्ट आपल्याला जेरीला आणू शकतात. मग आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये रशिया, अमेरिका, फ्रान्स या देशांशी चर्चा केल्यानंतर त्या देशांनी पूर्णपणे भारताला पाठिंबा दिला की तुम्हाला पाकिस्तानवर हल्ला करण्याचा पूर्ण अधिकार आहे. म्हणजे आपण हल्ला केल्यानंतर, म्हणजे जसं 71 साली अमेरिकेने हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला तसं यावेळेस होणार नाही. रशिया पण आपल्या बाजूने, अमेरिका पण आपल्या बाजूने. आपल्याला स्वीडन, त्याच्यानंतर फ्रान्स या देशांनी शस्त्रास्त्र पुरवायला सुरुवात केली. इस्रायल सगळ्यात महत्त्वाचा जो आहे की त्यांनी सुद्धा आपल्याला मदतीचं पाठिंबा जाहीर केलेला आहे. शस्त्रात त्यांच्याकडची जी अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहे ती आपल्याला त्यांनी देऊ केलेली आहे. त्याच्यामुळे भारताचं काय झालं आहे की एक आपोआपच एक मनोबल पण वाढलेलं आहे आणि त्याला शस्त्रास्त्र इतर टेक्नॉलॉजी मिळाल्यामुळे त्याची ताकद अजून वाढलेली आहे. तिसरा जो महत्त्वाचा आहे की पाकिस्तानला मुस्लिम राष्ट्र आहे, तर ऑर्गनायझेशन ऑफ मुस्लिमिक कोऑपरेशन म्हणून एक मोठी संघटना आहे ज्याच्यात जवळजवळ 55-56 देश मुस्लिम राष्ट्र सभासद आहेत. तर त्यांचं पाठी म्हणजे कोणत्याही मुस्लिम देशाचा प्रश्न आला की हे सगळेजण एकत्र उभे राहतात. 1965चं युद्ध, 1971चं युद्ध, त्यावेळेस ही OIC ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन ही संघटना पाकिस्तानच्या मागं उभी राहिली होती. आपल्याला त्यावेळेस पेट्रोल पुरवठा, डिझेल पुरवठ्याचा प्रॉब्लेम त्यांनी निर्माण करू असं धमकी पण दिली होती. तर हे सगळं यावेळेस काय झालेलं आहे की मोदींनी अनेक वेळा या राष्ट्रांना भेटी दिलेल्या आहेत, त्यांच्याशी प्रेमाचे संबंध निर्माण, त्यांना पाकिस्तानची काय कृती आहे हे समजून दिलेलं आहे. आपले परराष्ट्रमंत्री सुद्धा यावेळेस सगळ्यात आत्तापर्यंत सगळ्यात परराष्ट्रमंत्री सर्वात बुद्धिमान माणूस आहे. त्यांनी सगळ्या राजदूतांना बोलून समजून सांगितले. त्यावेळी यावेळेस इस्लामिक ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी एक तुर्कस्तान सोडला तर बाकी कोणीही पाकिस्तानला पाठिंबा दिलेला नाही. तुर्कस्तानी पण सुरुवातीला पहिले हातवर की आम्ही पाकिस्तानच्या मागं उभं राहणार नाही, मध्यस्थी करणार नाही. पण शेवटी तर कसं आहे की पूर्वी तुर्कस्तानमध्ये खलिफा राज्य होतं, संपूर्ण इस्लामिक कंट्रीवर त्यांचं राज्य होतं. तेव्हा तुर्कस्तानच्या अध्यक्षांना वाटतं की मी सुद्धा खलिफाच आहे, मला सगळ्यांनी मान द्यावं, म्हणून त्यांनी आपले एक नेव्ही जहाज तिथं कराची बंदरात पाठवलं आहे, काही शस्त्रास्त्र पाठवले. तुर्कस्तान हे 2
साठी प्रसिद्ध आहे, म्हणजे त्यांचे ड्रोन चांगले आहेत. आता इतर कोणी पाकिस्तानला पाठिंबा दिलेला नाही, कोणती आर्थिक मदत नाही, तर दरवेळेस सौदी अरेबिया त्यांना गुप्त रीतीने पैशाची मदत करत असते. यावेळी सौदी अरेबियाने त्यांना फटकारलेले की तुमची चूक आहे. हा भारताचा एक मोठा नैतिक विजय आहे. आता चौथा प्रश्न काय की भारताने काय कारवाई केली, तर पाकिस्तानचं पाणी बंद केले, औषधं बंद केलेत, खाद्यपदार्थ भाजीपाला बंद केलंय, की ज्याचं पाकिस्तानचे बरेचसे लोक आपल्या या पुरवठ्यावर अवलंबून असतात. पाकिस्तानला इतर देशांकडून आर्थिक मदत मिळू नये याच्यासाठी सुद्धा भारताने प्रयत्न केले. मी सांगितलं आता सौदी अरेबिया किंवा कुवेत हे लोक त्यांना मदत करतात, हे मदत करत असत. पण भारताने त्यांची गाठ घेऊन त्यांना सांगितल्यामुळं त्यांनी पाकिस्तानला छुपी मदत न करण्याचं आश्वासन भारताला दिलेलं आहे. यासाठी आता दुसरा प्रश्न आणखी म्हणजे काय, पाकिस्तानला जी मदत मिळणार होती IFM कडून, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, की पाकिस्तान म्हणजे कसं भिकारी देश आहे, कटोरा घेऊन सगळीकडे फिरत असतं. त्यांच्याकडे फक्त $10 अब्ज परदेशी निधी आहे डॉलरमधला, की जो 2 दिवस सुद्धा त्यांना पुरणार नाही. म्हणजे युद्ध सुरू झालं तर त्यांना कोणी शास्त्राचं विकतही देणार नाही, फुकट तर देण्याचा प्रश्नच. तर IMFला सुद्धा जयशंकरने आपलं निर्मला सीतारामन भेटल्यात, त्यांना विनंती केली की पाकिस्तानला कर्ज देऊ नये, कारण तो दहशतवादी कारवायांना मदत करणारा देश आहे. मागच्या वेळेस पाकिस्तान ग्रे लिस्टमध्ये होता, की ते ब्लॅक लिस्टमध्ये गेलं असतं तर त्याला जगात कुठेही कर्ज मिळालं नसतं. पण त्या जो बायडनचं सरकार होतं, चीन, जो बायडन यांनी मिळून त्यांना ग्रे लिस्टमधून बाहेर काढलं आणि त्यांना कर्ज दिलं. पण ते कर्जाच्या अटी आहेत की आम्ही तुम्हाला दर महिन्याला 1 मिलियन कर्ज देऊ आणि ते कर्ज कसं वापरलं याचा तुमचा हिशोब देऊ, पुढचं कर्ज देऊ. त्यावेळी भारताने पुरावे दिलेत की त्यांनी घेतलेल्या कर्जाचा काय उपयोग केला. त्याच्यामुळे त्यांना यावेळेस कर्ज मिळणं सुद्धा अवघड होत चाललेलं आहे. सहावा जो महत्त्वाचा विषय आहे की भारताने हवाई क्षेत्र पाकिस्तानला बंद केलं. आता पाकिस्तान मला इंडोनेशिया, मलेशियाकडून पामतेल येतं, ते बंद झाले. पाकिस्तानला जाऊन आणायचं म्हटलं तर बाहेर चीनमधून लांबच्या मार्गाने जावं लागतं किंवा श्रीलंकेला वळसा घालून पुढे जावं लागतं. त्याच्यामुळे त्यांची कॉस्ट वाढलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्या खाद्यपदार्थाच्या किमतीसुद्धा वाढलेल्या आहेत. त्यांच्या विमानांना कुठून जायचं तर वाया चीन किंवा श्रीलंकेला वळसा घालून हिंदी महासागरातून एवढा लांब वळसा घेऊन जावं लागतं. त्याच्यामुळे त्याचा प्रवासही महागलेला आहे. त्यांच्यामुळे त्यांची विमान कंपन्यासुद्धा तोट्यात आलेल्या आहेत. त्यांना लांबून कुठून खाद्यपदार्थ आणायचे तर तो प्रश्न महाग पडत चाललेला आहे. आणि त्याच्यामुळं ते अगदी म्हणजे काय म्हणतो ना आपण, हातगाईला आलेत की काय करावं या भारताचं. भारताने सगळ्या बाजूनी कोंडी केलेली आहे. आपली जी तयारी सगळ्यात महत्त्वाची आपल्याला करायची होती ती सॅटेलाईट सेवा. भारताचे इस्रोनी जे अनेक सॅटेलाईट म्हणजे उपग्रह जे आकाशात सोडलेले आहेत, तर पूर्वी जेव्हा 65-71ला युद्ध झालं तेव्हा आपल्याकडे सॅटेलाईट प्रकार नव्हता. एक विमान आपलं दळणवळणासाठीचं असेल. त्यावेळेस अमेरिकेला आपण विनंती केली की आम्हाला माहिती द्या, पण अमेरिकेने नकार दिला. यावेळेस आपल्याकडे आपले स्वतःचे अनेक सॅटेलाईट आहेत आणि इस्रोने ती पाकिस्तानवर केंद्र करून लॉक केलं. त्याच्यामुळे पाकिस्तानमधले खडा न खडा माहिती त्या सॅटेलाईट मार्फत भारताला मिळतं. आता सॅटेलाईट इतके प्रभावी आहेत की एखादी गाडी उभी राहिली तर त्याचा नंबरसुद्धा दिसतो, एखादा सैनिक उभा राहिला तर तो सुद्धा दिसतो. त्याच्यामुळे लष्कराच्या काय हालचाली झाल्या, कुठं रावट्या बांधल्या, तंबू बांधले, लष्करी गाड्या चालल्या, तर आपल्याला सॅटेलाईट मार्फत त्याची माहिती एक्झॅक्ट मिळू शकते. पण ते करण्यासाठी थोडासा वेळ इस्रोला द्यावं लागतं. DRDOनी सुद्धा अनेक जी शस्त्रास्त्र तयार केलेली आहेत, तर ती शस्त्रास्त्र पूर्वीच्या काळीपेक्षा अधिक भेदक आहेत. इंटरकॉन्टिनेंटल म्हणजे 4,500 किलोमीटर, 5,500 किलोमीटर सुद्धा
आपलं ब्राह्मोस किंवा आग्नेय क्षेपणास्त्र जाऊ शकतं. पाकिस्तानचा अगदी जवळ आहे. जमिनीवरून, हवेतून आणि समुद्रातून तिन्ही ठिकाणाहून हा मारा करू शकणारा हा भारत हा फक्त चौथा देश आहे. अमेरिका, रशिया, चीन आणि चौथा भारत. पाकिस्तानकडं काही अब्दाली, घोरी अशी शस्त्र आहेत, पण त्यांना ती फक्त जमिनीवरून टाकतात. त्यांच्याकडं आपल्याकडे जसं तेजस विमान आहेत किंवा आपल्याला नवीन राफेल विमानं मिळालेली आहेत की हवाई हद्द न ओलांडता सुद्धा आपण आपल्या पंजाबच्या बॉर्डरवरून पाकिस्तानचे सगळी शहरं उद्ध्वस्त करू शकतो. इतकी ती ताकद आपल्या भारताकडं आता तयार झालेली आहेत. आता ही जी सगळी आपल्याला माहिती मिळते ती सर्व बाजूंनी पाकिस्तानच्या फास आवळत आणल्या भारताने की त्यांना कोणी मदत करू नये, त्यांचं पाणी बंद करायचं, त्यांचं हवाई क्षेत्र बंद करायचं, त्यांना समुद्रातून पुढे जाऊ. आता समुद्रात भारतीय नौदल उभं राहिले ते तेल पुरवठा त्यांचा बंद व्हायला लागला. इतर देशसुद्धा पाकिस्तानमार्फत जाण्याचं टाळायला लागले की कधी भारत हल्ला करेल, आपली विमानं अपघाती होतील. त्याच्यामुळं तुम्ही आता पेपरला वाचलं असेल की अनेक देशांनी वाया पाकिस्तान हवाई हद्द ओलांडण्याचं बंद केलेलं आहे. मग आता हवाई ओलांडताना पाकिस्तानला जे इन्कम मिळायचं ते सुद्धा बंद झालेलं आहे. आता नुसती भारताने विमानं लांबून पाठवली तर पाकिस्तानचं मोठं नुकसान होतं. हवाई हद्दीतून आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा त्या देशाला काही त्याचं मूल्य द्यावं लागतं विमान कंपन्यांना. ते पाकिस्तानच्या सगळ्या बाजूनी बंद झालं. म्हणजे चहू बाजूनी त्याला जेरीस आणलेलं असताना खायला ते महाग झाले, पाणी प्यायला की लष्कराचं मनोबल तुटतं. आणि मग तुम्ही पेपरला वाचलं असेल की अनेक लष्करी अधिकारी जवानांनी भराभरा राजीनामा द्यायला सुरुवात केलेली आहे आणि तिथल्या लष्कराचं मनोबलच कमी झालेलं आहे. आपण कालच्या एपिसोडमध्ये पाहिलं की बलुचिस्तान, सिंध प्रांत इथं उठाव व्हायच्या मार्गावर आहेत, त्याला भारत पाठिंबा दिलेलाच असणार प्रश्न. अशा चहू बाजूनी आपण पाकिस्तानची अतिशय कोंडी केलेली आहे. तर ही याला कूटनीती म्हणतात. डायरेक्ट काय दुसऱ्याशी हल्ला केले लोक खुश झाले, पण ते हल्ल्याला प्रति हल्ला होतो. तर त्यांचा हल्ला करण्याची ताकदच नाहीशी करायची. ते उठून उभेच राहू शकले नाही पाहिजेत. आपण हल्ला केल्यानंतर पळूनच जायला पाहिजे. याला कूटनीती म्हणतात आणि ती परिस्थिती आज भारताने तयार केलेली आहे. त्याच्यामुळे तर येत्या आठवड्यामध्ये भारत कधीही सर्व ताकदीनिशी त्यांच्यावर हल्ला करू शकतो आणि पाकिस्तानची खात्रीने माझ्या दृष्टीने बलुचिस्तान, सिंध, पाकिस्तान असे 3-4 तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण यावेळी जो धडा शिकवायचा तो कायमचा लक्षात राहील असाच शिकवायचा आहे आणि मोदींना ते काम पूर्णपणे जमेल अशी आम्हाला खात्री आहे. तुमच्या मनात काही शंका असल्या, प्रश्न वाटले, तुम्हाला काय वाटतं हा एपिसोड पाहून तुम्ही अवश्य कॉमेंट्समध्ये लिहा.